जे बी तर चाललो बघा आता. येतो का आम्ही अंधारात ओळखू. जेवण आहे मालकातर्फे चाललो आम्ही जेवायला हॉटेलला. मागच्या आता तुमच्या मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते बघा इथं जोड दीक्षाभूमीची गणपतपुळ्यालाच गेलो असतो पण कुठं पाऊस चालू होता हो. बंद करून टाकते ती सगळं तिकडलं. चला आता आलो हॉटेल मध्ये ए या म्हणजे अजून बाहेरच आहे. तर इथं ना माहिती कुठं आले ते आले तर अशी फॅमिली आहे बघा पट्टेवरली आपली. तर तुम्हाला नाव दाखवायचं होतं. तिथं त्या राणूत आहे त्या इथं या कारण का त्यांचं नाव कधी आपण घेतलंच नाही त्याच्यामुळं नावच येत नाही ते नाही त्यांचा. तर ही हॉटेल आहे बघा काय आता काय दिसत नाही. हॉटेल कल्पतरू शुद्ध शाकाहारी स्वतंत्र फॅमिली विभाग. तर असं आहे कल्पतरूला. आम्हाला कारण का पहिल्यांदाच आलेलं आता लिहिलंय की आता हे वाचलंय की. तर चला आता आतमध्ये चाललोय आता. कुठं इकडे चला वाटतं. चला यांना माहिती आहे आपल्याला काय गार्डन मध्ये. तर बघू आता दिवसा कसं माणसं तर चला कसं असेल तसं. अगं बाबा लय छान आहे की इकडं असं. तर आता आलो बघा आतमध्ये माणसं आहे कसं काय आपलं फेमस भाव आहे उचकी लागली त्यांना त्याच्यामुळे काही ना. चला हे आमचं सगळ्यात बारकं मालकानं आम्हाला जेवायला आणले. मस्तपैकी पार्टी करायची आज एन्जॉय करायचा आणि जेवण करून उद्या सकाळी कामाला लागेल. इकडे तर जाऊ द्या या समजून तर दाखवते तर आतमध्ये ती तुम्हाला दाखवी ना बघू चान्स मिळाला तर दाखवी नाही चान्स मिळाला तर फॅमिली अशी बसली आपली भटीवरले. तर चला आता मला जागा आहे का नाही कुठं बसायचं. भाऊचं चाललंय शूटिंग काढायचं. कसं काय भाऊ आहे नातकुळाच भाव पिकला की तुझा पाक म्हातारा झाला म्हातारा भाऊ कसं आहे तर असं तिकडे म्हातारी तुझी तुम्ही काय सुद्धा. तर आता बघा बाटले आले ते ही ताटा आले ते आम्हाला आता जेवायला. भावचं तर काय चाललंय खुनाष्टा नेमकं व्हिडिओ काढायचा चाललाय का नेमकं काय चाललंय भाव तोंडच सुद्धा दाखवणार आमचं चालू द्या का. पण ना कशा पाय पार्टी दिली नेमकी काय कारण लय माल झालाय म्हणून दिले का कशाचे असे सहकुशी ना हा सहकुशी ना. तर असा नशीबवान भटीवाला कुठंच माल कुठंच भेटणार नाही बरं 2 महिन्यानं पण होणार आहे. आता शेवट अजून एकदा असते आहे का ना शेवट. तर तुम्ही आता बिर्याणी चालली काय आता तुम्ही हॉटेलमध्ये आणलंय पण आपलं घरगुती गरीबाचे आहे ना 9 तारखेला आपल्या बिर्याणी आहे बघ का सगळे फॅमिली. इतर काय भट्टीवरलीच आहे सगळं राहत आहे. आपली बिर्याणी ती आहे 9 तारखेला बड्डे आहे दादाचा 9 तारखेला 9 एप्रिल. इथं नाही आपलं घरी भटीवर ह्यांच्या सुनबाई येणार आहे त्या बनवायला हा दुपारनं. जसं आपलं काम होईल का नाही भटीवरला तसं आहे. ही मामा फेमस
साहित्य बघा काय मामाचं आणि भाच्याचं कसं चाललंय. काय घेतलंय नेमकं ते तसलं काय असतं? सोयाबीन चिल्ली. सोयाबीन चिल्ली. दादा तुला का आम्ही तिकडं तू इकडं मामा तर तुम्ही ड्रायव्हर असल्यामुळे तुम्हाला सगळी माहिती असेल आहे का नाही. सगळ्याला वाट म्हणा त्याला. चल हो. तर बघा इथं आता पनीरची भाजी आहे. एक काजू कढी खास माझ्यासाठी आली आहे कारण का मला खायची होती. हे तर रोटी आले ते तिखट नाही म्हणून काय तर बघा आता इथं स्पेशल मला काजू कढी आहे. ही सगळ्यांना पनीर आहे. पनीरची भाजी. तिकडं भाऊची पण काय आहे तर दाखवते तुम्हाला तिकडे जाऊन. जे ते म्हणजे इकडं पण सगळीकडं पनीरच. आणि ही स्पेशल इकडे यांचं स्पेशल आहे ना. हे पनीरच घेतले ना काजू कडे. तर मला नानाला फक्त काजू कढी आहे का नाही रामराव. तर चला आता त्याच्यावर लोणचं लिंबू. तर घेते आता जेवण करून आम्ही घेतो आता जेवणची सगळं करून. आणि उठायचं आहे आपल्याला तर रोजचं तर कामच आहे. नानाचं काय घातलं झालं बघा जेवण बिवण मस्तपैकी चांगलं होतं जेवण. एक नंबरच. पंढरपूरची क्वालिटी घेतली क्वालिटी एकच नंबर. तर अंधारचं सुद्धा असं दिसतंय म्हणजे दिवसा कसं दिसत असं. तर चला आता निघालू. बसायला लागलो 4 चाकी काय का सगळे ते जे बसले ते आता आपण पण हे बस मामा बस जा. तर निघालो आता